इयत्ता 6वी. गीत पहिले. बलसागर भारत हो. भाग 1. मुलांनो, आज आपण बलसागर भारत हो हे गीत शिकणार आहोत. हे साने गुरुजी यांनी लिहिलेले एक सुंदर समूहगीत आहे. समूहगीत म्हणजे अनेक जणांच्या समुदायाने एकत्र येऊन म्हणावयाचे गीत. एखाद्या समूहाच्या मनात एकच भावना जागविण्याचे कार्य अशी गीते करतात. साने गुरुजी हे एक थोर देशभक्त होते. आपला देश बलशाली व्हावा ही त्यांची इच्छा होती. देशाची सेवा करण्यासाठी स्थापन झालेल्या सेवा दलाचे ते कार्यकर्ते होते. दलाच्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती देण्यासाठी हे गीत त्यांनी रचले होते. मुलांनो, गीत वाचण्यापूर्वी आपण साने गुरुजींचा काळ लक्षात घ्यायला हवा. त्यांचा जन्म 1899 मध्ये म्हणजेच भारतात इंग्रजांचे राज्य असताना झाला होता. सांगा बरं मला, आपला देश स्वतंत्र कधी झाला? बाई, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. बरोबर. देश स्वतंत्र झाल्यानंतर 3 वर्षांनीच म्हणजे 1950 साली गुरुजींचा मृत्यू झाला. या गीतातील काळ हा पारतंत्र्य संपून नुकतेच स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुमाराचा असावा. परकीयांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केल्यामुळे भारताची परिस्थिती तेव्हा फार गरिबीची होती. इंग्रजांनी इथली साधन संपत्ती वापरून त्यांचा देश वैभवाला नेला होता. आता भारतीयांनी कष्ट करून भारताला चांगले दिवस आणून देण्याची गरज होती. यासाठीच या गीतातून गुरुजी भारतीयांना हाक देत आहेत. इतिहास एकेकाळी वैभवशाली असलेल्या पण तेव्हा वाईट परिस्थितीत असलेल्या आपल्या देशाला पुन्हा वैभवशाली बलशाली बनविण्यासाठी कार्य करायला ते सांगत आहेत. आता आपण एकदा हे पूर्ण गीत समजून घेऊया. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. एक कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिथले. राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो. कवितेच्या ध्रुवपदात गुरुजी म्हणतात की आपला देश बलाचा सागर म्हणजे शक्तिशाली व्हावा आणि असा हा सामर्थ्यवान देश पूर्ण जगात शोभून दिसावा. ते म्हणतात की देशाला सामर्थ्यवान करण्यासाठी त्यांनी हातात प्रतिज्ञेचे कंकण म्हणजेच कडे बांधले आहे. लोकांची सेवा करण्यासाठी आपले जीवन त्यांनी अर्पण केले आहे. त्यांचे प्राण हे केवळ देशाच्या कल्याणासाठी शिल्लक राहिले आहे. देशासाठी ते मरण पत्करायलाही तयार आहेत. आता आपण पुढचे कडवे पाहूया. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन, या बंधु सहायाला हो. बलसागर भारत हो. दुसऱ्या कडव्यात ते सर्वांना आपल्या मदतीला येण्याची विनंती करत आहेत. सारे भारतीय आपले बांधव असल्याचे ते त्यांना सांगत बंधू असे म्हणत आहेत. आपले सर्वस्व म्हणजे तन मन धन देशाला अर्पण करून देश वैभवशाली बनवायचा आहे. आपल्या भोवती पसरलेला तिमिर म्हणजेच अंधार म्हणजेच या पारतंत्र्याचा अंधार दूर करणार आहे. आता भारताला बलसागर करायचे आहे. यासाठी तुम्ही सहाय्याला म्हणजेच मदतीला या असे ते म्हणत आहेत.